सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मोटारसायकल रॅली काढून पडळकर यांनी यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात नेते कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। दरम्यान खासदार संजय पाटील यांच्यासारखे गुंड यापुढील निवडणुकीत दिसणार नाहीत याबाबतची खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वासही उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला। वंचित बहुजनचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी मोटारसायकल रॅली काढून दुपारी 12च्या सुमारास अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले। तत्पूर्वी उमेदवारी अर्जाची तपासणी प्रशासनाकडून करून घेतली। दुपारी 1 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चौधरी यांच्याकडे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपला अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंडगे, MIMचे जिल्हाध्यक्ष पीरजादे, बहुजन वंचितचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सचिन माळी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजार उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पडळकर म्हणाले, मागील 5 वर्षात खासदारांचं धोरण गुंडगिरीचं असल्याचं दिसून आलंय। माजी गृहमंत्री स्वर्गीय RR पाटील यांच्या कुटुंबियांनाही त्रास देण्यात आलाय। संजय पाटील यांच्यासारखे गुंड यापुढील निवडणुकीत दिसणार नाहीत याबाबतचा चंग बांधून निवडणुकीच्या मैदानात मी उतरलोय। लोकशाहीचा शुभारंभ आणि घराणीशाहीचा अस्त या निवडणुकीत होईल यात कोणतीही शंका नाही। येथील निवडणुकीनंतर राज्यात एक चांगला संदेश जाईल। घराणेशाही नको आहे। आजोबा झाले की बाप आणि त्यानंतर मुलगा ही परंपरागत चौकट मोडून काढण्यासाठी माझा लढा आहे। दोन्ही उमेदवारांचा डिपॉझिटही जप्त होईल यामध्ये कोणतीही शंका नाही। या खासदारांचं धोरणच असं आहे, हे गुंडगिरीवरच पुढे आलेले आहेत। लोकांना दाबणे, लोकांना हरॅश करणे, मारामाऱ्या करणं, माजी गृहमंत्री RR पाटील यांच्या पत्नी यांच्या गाडीवरती दगड टाकणं, त्यांचे मार्केट कमिटीच्या वेळेस त्यांच्या घरामध्ये कोंडून दगडफेक करणं, हे काय स्वरूप आहे? म्हणून माझी उमेदवारी ही संजय पाटलांसारखे गुंड परत या लोकशाहीमध्ये दिसले नाही पाहिजेत यासाठी माझी भूमिका आहे। आणि ती 100% आता जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलंय। हे इलेक्शन पुढाऱ्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाही। या सांगली जिल्ह्यातल्या लाखो लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा विजय असणार आहे।